चौघा सहकाऱ्यांसह कॅफे हाऊसमध्ये चहा नाश्त्यासाठी आलेल्या तरुणीला वाद घालू नका असं कॅफे चालक तरुणी पूजा पाटील यांनी सांगितलं। त्या रागातून चौघांनी वाद घालत कॅफे चालक महिलेला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। खुर्च्या टेबल फोडून कॅफेतील साहित्याचं नुकसान केलं। ही घटना 25 जून रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी पूजा पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयित अंजली जाधवसह चौघांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। करवीर तालुक्यातील हसूर इथल्या पूजा पाटील यांचं शाहूपुरी 3ऱ्या गल्लीत युनिकॉर्न कॅफे हाऊस आहे। 25 जून रोजी दुपारी 4:30 वाजता संशयित अंजली जाधव आणि तिचे 3 सहकारी नाश्ता करण्यासाठी इथं आले होते। नाश्ता केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला। याचा त्रास इतर ग्राहकांना होत होता। त्यामुळे कॅफेच्या मालक पूजा पाटील यांनी अंजली जाधव यांना इथं वादावादी भांडण करू नका असं सांगितलं। त्याचा राग येऊन अंजली जाधवनं पूजा यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली। त्यानंतर अंजली जाधवला तिच्या सहकाऱ्यांनी कॅफेच्या बाहेर नेलं। तिथून खुर्च्या फेकून मारल्या। कॅफेमधील साहित्य विस्कटत त्याची मोडतोड केली। तुझा व्यवसाय बंद करतो अशी धमकी दिली। शिवीगाळ करत तिथून हे चौघे निघून गेले। या घटनेनं घाबरलेल्या पूजा पाटील यांनी हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला। त्यानंतर शाहूपुरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। त्यानुसार अंजली जाधव यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झालाय।